आपले जोग महाराज संस्थेची परंपरा आहे, अभंगाला सोडून बोलायचं. आता लोकांना सवय लागली, आता पांचट लोकांना पांचट ऐकाय सवय, एवढं मात्र खरे. काय लोक म्हणले नाही नाही, लोकांना विनोद लागायला, विनोद नाही एडपटात, तू तसं करायला, तू चिंतन मान ना, काऊन ऐकत नाहीत लोक? अरे विचार सागर लोक ऐकतात, मग कीर्तन समजत नाही का लोकांना? म्हणले आमच्या कीर्तनात लोक झोपले, म्हणलं तू सांगितलं असेल तसं. अरे तू जरी वेदांतीत असला तरी पण तो वेदांत सोप्या भाषेत सांग ना. का तिथं पंढरपुरात जे शिकलं ते तिथं सांगायला, म्हणजे ह्याला ह्याला कळायला जे 15 वर्ष लागलं ते लोकांना 2 तासात काय कळणार आहे ढेकळं? हे आधीच आंबट होऊन आले असेल कीर्तनाला येऊन बसलेली. कोणाला बायकोनं झपकिलेलं असते, कोणाला पोरानं ढकलून दिलेलं असते, ते कीर्तनात येऊन बसतं. हे इथं आलं की परत तेच कारण सांगतो, एवढं अवघड कसं कळलं ह्याला? पारमार्थिक कीर्तनकाराने आधी गिरायक बघितलं पाहिजे कसं येतं. दुकान ज्याला दुकान चालवायचं नाही त्याला दुकानात सगळा माल ठेवायचा. कोणी चॉकलेटला येतंय, बरं माल बी ठेवलं, आळस करायचा नाही द्यायला. काय काय दुकानदार 1 रुपयात गिरायक असलं उठत नाही, हलकट आहेत काय काय. नाही नाही म्हणते ते लेकरा जामध्ये इथं नाही, ते आमच्या दुकानावर नाही, तिथं ते बिचार माघारी. अशा धंदा होत नसते. लेकरू येऊ द्या, कुणी येऊ द्या, नाही म्हणायचं नाही. मी तर कुठलं बी कीर्तन, तांड्यावरले कीर्तन असू द्या, कोणाचं बी असू द्या, नाही म्हणत नाही. आणि पैशामुळे कोणाला अडवत बी नाही. बाळासाहेब काय आपलं ठरलंय का तसं? काय फोन केला की लगेच तारीख घेतली. पैसा हा आपण डबल चालला म्हणायचं, अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीनं, पुन्हा पैशासाठी भांडणे खेळायचे. मग कशाला तो प्रमाणच कशाला म्हणायचं चालला डबल? अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीनं, मिळत त्या प्रारब्ध वाचलं तर. पैशाचं कोणची गोष्ट महागा लागल्याने मिळत नसते. मुद्दा पाहिला, कोणची गोष्ट महागा लागल्याने मिळत नसते. तुकोबाराय म्हणतात, उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. तो उदास होतो ना महात्मा, त्याच्या मागे देव जात असतो. मग कशासाठीच हे करायचंय? ज्ञानोबाराने भरपूर दिले, तुकोबाराने देत राहतात. कोणी उपाशी मरत? ह्या जगात कुत्र उपाशी राहिले तर माणसं कशी उपाशी राहते? ज्ञानोबाराने दिले. आम्ही आळंदीला शिकलो, बोलत असताना एखादा शब्द जातच असतो, पण मला तरी वाटतं तसा काय गेला नाही. गेला असला तरी तुम्ही मायबापाचा अंत करून माफ, किंवा जर काय चुकलं असलं तर रोडला नेऊन टाकतो तिकडं. मी तुमच्या गावात तर कशाला टाकू? अहो इथून पुढे कीर्तनकार तुम्हाला मिळतील, पण कलाकार, वाजणारे, म्हणणारे, भजनी मंडळ भेटणार नाहीत. कीर्तनकार का अनेक कोणाला कीर्तनकार वाटायले, कीर्तनकार होतील, पण भजने कुठून आणणार आहे तुम्ही? आता हे एवढे भजने आहेत, आता बघा ह्याच्यात तरुण आहेत काय कोणी? सगळे जवळजवळ MS 70, MS 75, MS 65, MS 55, 55, 60 असे देत तरुण आहेत का? ह्यांच्यावर खरा फार मरतं टिकून. यांना जपलं पाहिजे. काय काय कीर्तनकाराला म्हाताऱ्या माणसा विनोद घालतात, काही काही त्याच्याकडे बघून हसणार, त्याला हिस करणार, टाळा वाजवा असं. अरे ते आजच्या वयाचे त्याचे किती, तुझं वय नाही तेवढे यांचे परमार्थ दिवस गेलेत ना, आणि त्यांची टिंगल करायची. आता आमचे देवदास मामा मोठा महाराज, ह्यांच्यात ऐकून आम्ही चाली शिकलो दोघांगी. मामा विनायक घ्यायचे महाराज, मास्तर साहेब म्हणायचे, देवदास राव करा सुरू. काय 2-2 अभंग महाराज वजनात परमार्थ केलेला आहे, आणि त्यांचं जीवन गेलं कडीला मस्त आनंदामध्ये. म्हणून जुन्या माणसाची कोणी अवहेलना करायची नाही. सुनांनी सुद्धा सासवाला नीट सांभाळायचं. जर सासूला जर काय वाकडं तिकडे बोलत असे, झोपीत छत पडे नागाव. सोपं नाही. त्याची संपत्ती खायची, ते म्हैस सांभाळेल, तिथं दूध खायचं, तिथं तूप खायचं, चुरू चपाती हाणायची तुपात, आणि सासूच्या श्राद्धाला माहेरी निघून जायचं. हे सुद्धा करायचं नाही. जर सासवाला जर सांभाळलं तर तुम्हाला तुमची सून चांगलं सांभाळेल. आणि सुनाचे घराणे कोणापाशीच करायचं नाही, शेजाऱ्यांपाशीच अजिबात नाही. काय काय म्हाताऱ्याला सवय, काय काम नसते काय नाही, ते सून म्हणते आता बाई उंडे करून द्या ना, मला चपात्या करायची. चपात्या करा थोडी, पोरीला मी शाळेत नेऊन सोडते, डबा करते तिथं. म्हातारी सुनाला चपात्या करू लागत नाही, शेजारणीला जाऊन उंडे करून देते, तिला का पाणीत बसते. पोराचा शाळेचा गाडीचा टाइम झालाय, गाडीदारात येऊन हरण वाजारी, म्हातारी तुळशीला येडे घालायची. तू दिवसभर पोरग शाळेत गेला, तुळशीला येडे घाल ना, काय अंगावर तुळस घेऊन झोप. ह्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्या व्यवहारात आपण लक्षात घेतल्या पाहिजे. माझं चुकतंय का काही? साध्या साध्या गोष्टी. सुनाचं घरानं अरुण महाराज, बरं घरानं मी कोणापाशी सांगावं, चांगल्या बाईपाशी सांगावं ना. घरानं बी अशा हिच्याकडे सांगायला, म्हातारीकडे खंटाळ म्हातारी, जिच्या धाकानं 4 सुना निरीत उड्या हाणल्यात, आणि तिच्यापाशी ही सुनाचं घरानं सांगायचं. म्हणून व्यवहारात सुद्धा परमार्थ तर आपण करू शकत नाही, तो परमार्थ लिहिला आमची गोष्ट आहे. काय काय बायानं महादेवाला सर्द्या आणल्या, सर्दी झाली, महादेवाचं मंदिर शेवळले. आमच्या गावात महादेवाला पाणी घालल्यामुळे गर्दी झाली. ती समोरची बाई उठायला म्हणून शेजारीने डोक्यात तांब्या टाकला तिच्या, शिरसड्याला ऍडमिट. काय त्या महादेवाला तरी, घरचा महादेव बिन भाकरीचा गेला राहणार, आणि हे महादेवाला म्हणे मी देव पूजाला चालले, देवाला बेल व्हायले म्हणे, फुलं व्हायले, सकाळी सकाळी शेजारीचे फुलं चोरले आणि देवाला व्हायले. तुकोबाराय म्हणतात,
तुम्ही स्वतः झाड लावा, स्वतः त्याचे फुले करा, मग देवाला वा. शेजारी उठायच्या आधी तू कशी तिचे चुरून आणले, महादेवाला वाढले. महादेव म्हणतो हे फुलं नाही, हिनं माझ्या अंगावर दगड टाकले. येती तैसे दगडवरी मंत्र पुष्प देवासिरी. हो, चुकीचं बोललो असेल तर बघा, तुकोबाराय म्हणतात येती तैसे दगडवरी मंत्र पुष्प देवासिरी. म्हणून चुकीचे काम कुठले करायचे नाही. लय परमार्थ वाढलाय. एक लोटा जल आणि सब समस्या का हाल आपल्या बापान ठेवलंय का? कोणी सांगा, अभ्यास केल्याशिवाय पास होईल का? आता इथं सगळे क्लास ऑफिसर साहेब आहेत आपले. सर अभ्यास केल्याशिवाय पास होईल का कोणता विद्यार्थी? म्हणायचं महादेवाला तू जाऊन पाणी व्हाय पास होशील. आणि अभ्यास केल्याशिवाय असं म्हणलं असतं कोणी पाणी घाली सुटन ना. आणि तुम्ही दुसऱ्याचं कर्ज आणता, त्याच्याकडून अणू इकडे तुरतुरू खाताना त्याचं कर्ज बुडितान. ते एक लोटा जल सब समस्या काल होईल का? हे कधीच नसते. जे कष्टच करावं लागते भारतामध्ये. फुकट कोणाला बापाची पेन नाही, फुकट कोणाला काय मिळाल. परमार्थ एवढं नाही लोकांना भावनिक करायचं. हे ना लोक आळशी होते ना. आधीच तर काय काय लोक म्हणजे साधू संतांनी समाज आळशी बनवला. तुकोबाराचे एकच प्रमाण घ्यायचं, ठेवले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अरे हे प्रमाण तुकोबाराने कधी लिहिलंय? याच्यामध्ये तुकोबारांनी प्रारब्धवाद सांगितला, पण काय काय ठिकाणी प्रयत्नवाद सांगितला ना. ओले मुळ भीती खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. हे तुकोबारांनी इथं प्रयत्नवाद आहे ना. आज बी जुन्या काळामध्ये ज्या विहिरी होत्या, त्या विहिरीला ती सौंदड असायची, त्याला सोल बांधून ती पाणी शेंदायची. तर त्या सोलीचा रोज सराव होऊन घासून घासून त्या चिऱ्याला सुद्धा ते काच पडायची. दोरे चिरा कापे पडीला